नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार. आमच्या गावात आज बाळूमामाची मेंढर आली तिकडे पुढे. हो का, बाळूमामाची मेंढर आली ती बघा. ही बाळूमामाची मेंढर आहे ती आमच्या गावात आली ती आज बाळूमामाची मेंढर. चला तुम्हाला धावते, एक दिवस आहे ते सांगते. या इकडं बाळूमामाची पालखी त्या तिथे आहे. जाऊ आपण तिकडे बी. आधी मेंढर बघू. असं इकडून यायचं का? असं इकडून येते. बर, हो का, इकडून जायचं कर्जत. तर हो काही मामा कर्जतचे आहेत. माझं चॅनल आहे कोल्हापूर. हो काही कोल्हापूरचे भया. हे कोल्हापूरचे कर्जतचे बाळूमामाची पालखी आहे. किती दिवस आहे इथं? तसं नाही सांगतोय, देव किती दिवस थांबतोय सगळं आम्हाला नाही सांगता जाईल. असं आहे का? मानवावर चक्र नाही, देवावर आहे. हां हां. तर हे पालखी संघ आलेले सगळे बाळूमामाची मेंढर आहे ती इकडं. आणि आज आपल्याला ही पालखी ही दाखवायची आहे. बाळूमामाची पालखी मी पण भक्त आहे त्यांची. हां हां. तर तुमच्या आशीर्वादानेच आज मी पुढे आले इथं. कुठलं चॅनल नाव? जयश्री माळी. बाळूमामाच्या नावानं चांग बल, बाळूमामाच्या नावानं चांग बल. बघा आमच्या गावात आलेली पालखी आहे ही. हो का, बघा पालखी. आमचं गाव भूम आहे आणि भूम गावात ही पालखी आलेली आहे. हो का, इथं स्वस्तिक, फुलाची स्वस्तिक किती छान काढली बघा. बाळूमामाच्या नावानं चांग भल, बाळूमामाच्या नावानं चांग भले. बघा हे फोटो किती छान आहे. विठ्ठलराव हे पंढरपुरी, वैकुंठाचं हे भुवरी. हे फोटो किती सुंदर आहे बघा. हे हा नवनाथाचा फोटो आहे बघा. ही गाड्या आहेत बाळूमामाच्या पालखी सगळ्या सगळ्या गाड्या आहेत. आणि असे फोटो आहेत तिथं बाळूमामाचे फोटो आहे बघा. हे बघा सगळी सोय सुविधा. हो का, इकडं पाण्याची टँकर आहे ती. इकडं प्रसादाची सोय चालू आहे. इकडं अशी सगळी सोय आहे. ह्या गाड्या आहेत इथं. या गाडीवर फोटो येते असे बाळूमामाच्या पालखी संग. कुठून आलात मामा? पालखी सोबत ह्या किती होते पालखी इथं? 8 दिवस आहे का? तर आमच्या भूम मध्ये इथं मग इथं किती दिवस आहे? इथं 8 दिवस पालखी. वाकोडी का काहीतरी वाकोडला आषाढी एकादशी मोठा कार्यक्रम. तर वाकोडला नंतर जाणार आहे इथून का? आज आमुष, उद्या आमुष आहे, त्यामुळे आमुषा निमित्त कार्यक्रम आम्ही भूमचेच आहे तिथले. हां
तर इकडे प्रसाद करणार बा इथं प्रसाद म्हणजे सगळं तुमची सोय आहे हा? सगळे सगळं ते पण सगळं पुणेच नाही, सगळं सगळ्याचीच आहे जे दर्शनाला येतात त्यांची पण सोय प्रसादाची सकाळी जेवढी सकाळी पब्लिक 9ला आरती त्यांच्यासाठी सगळी सोय आहे. संध्याकाळी 9ला परत आरती सकाळी 9ला आरती. आता सकाळी 9ला परत संध्याकाळी पण 9ला आरती 9ला आरती पण माहित असावं सगळ्याला 2 तास मध्ये प्रवचन कीर्तन वगैरे कार्यक्रम राहतात 7 ते 9 पर्यंत संध्याकाळी कारण मला विचारते ना फोन करून सगळे कुठे आले पालखी संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन प्रवचन भजन असं राहतं बरोबर आता उद्याच्या संध्याकाळी 9ला आरती आणि महाप्रसाद प्रसाद असतो जेवढे येते तेवढ्याला म्हणजे प्रसाद पब्लिकची सगळ्याची सोय आहे सगळे असं नाही की सेवेकरांचीच नाही जेवढे येते सगळ्याची सोय सगळे आहे हो सगळ्याची सोय आहे तरी आमच्या गावात पालखी आलेली ना 8 दिवस आहे आषाढी वाकडीला हा त्या वाकूला जाणार आहे पुन्हा आषाढीला आषाढी एकादशी हा बरं बरं मला आमचं पण दर्शन लोक इथं प्रसाद केलेला आहे लोक इथं प्रसादाची सोय सगळी केलेली आहे. कांदे चिरायला आम्ही ती येडेवाडी बसून नाही दिसत कुठलं आहे तुझं मावशी तुम्ही मी इथली बुमचीच आहे तुम्ही कुठले आम्ही आहे त्या कुठे कुठल्या होय राशीन राशनचे आहेत का बघा ह्या मावशी सुद्धा लांबून आलेले आहेत राशीनवरून आले शेव आहे सगळी ही जेवण आहे का ना हा तर मावशी सुद्धा खूप लांबून आलेले आहेत. तिथं कांद्याला हात लावून इकडून काढ चल ये बस कांद्याला हात लाव ना तू बघा कांदे कसे चिरलेत बघा या इकडे मावशी म्हणतात तू कांद्याला हात लाव तर मी लावते कांद्याला हात बघा मावशीची इच्छा आहे कांद्याला हात लावायची काय करायचे देवाच्या परामाळमाच्या तिकडे बघा तिकडे बघा बघते की बघा मावशीचा किती हात आहे पाया पडायला तर तिकडे बघा आधी म्हणते पाय पडू दे